पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणामध्ये निराशाच आली आहे का? कारण खरीप हंगाम पीक विमा 2025 अंतर्गत वितरणाची प्रक्रिया सुरू झाली होती, परंतु यामध्ये लक्षात घ्या, अनेक शेतकऱ्यांना अद्यापही पैसे मिळाले नाहीत आणि अजूनही अनेक शेतकऱ्यांचे राज्यातील विविध जिल्ह्यांमधील विविध महसूल मंडळामधील क्लेम कॅल्क्युलेशनची प्रक्रिया अजूनही प्रलंबित आहे। त्यासोबतच धाराशिव असेल, बीड असेल, लातूर असेल अशा जिल्ह्यांमध्ये ज्या ठिकाणी पीक विमा कंपन्यांनी आक्षेप घेतला होता तिथल्या शेतकऱ्यांचे काय होणार, असे विविध प्रश्न या निमित्ताने शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहेत आणि या सर्व प्रश्नांबाबतची उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण आज करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलला सबस्क्राईब करून पेजला फॉलो करून घ्या, जेणेकरून या पीक विमा योजनेसंदर्भातील याच्या वितरणाबाबतच्या पुढील सर्व अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अशाच पद्धतीने जाणून घेत असतो। तर शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे लक्षात घ्या, पीक विमा योजनेअंतर्गत टप्पा 1 मधील वितरणाची जी प्रक्रिया होते यामध्ये 1209 कोटींचा निधी त्या ठिकाणी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली होती। मग या निधीमध्ये आपण पाहिलं होतं की नांदेड जिल्हा वगळता इतर अनेक जिल्ह्यांमध्ये अतिशय कमी प्रमाणामध्ये त्या ठिकाणी निधी वर्ग करण्यात आला होता। यामध्ये खरं पाहायला गेलं तर सोलापूर असेल, धाराशिव असेल, बीड असेल, अमरावती असेल, वर्धा असेल अशा जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना पीक विमा मिळणं अपेक्षित आहे, कारण तिथले नुकसान हे मोठ्या प्रमाणावर होते। मागील वर्षी आपण पाहिलं होतं की खरीप हंगामामध्ये ज्या पद्धतीने पाऊस झाला होता, ज्या पद्धतीने अतिवृष्टी झाली होती आणि तेव्हा पॅकेज जाहीर करताना मुख्यमंत्री असेल किंवा राज्याच्या कृषी विभागाच्या वतीने जी माहिती देण्यात आली होती की सरसकट 17,500 रुपये मिळतील, परंतु या सरसकट 17,500 रुपयाचं जे सांगण्यात आलं होतं ते देखील कुठेही आणि कसल्याही प्रकारे अंमलबजावणी त्याची करण्यात आली नाही। अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना खूप जास्त कमी प्रमाणामध्ये रकमा मिळत आहेत, तर काही ठिकाणी शेतकऱ्यांना अपेक्षेनुसार रकमा मिळत आहेत। यामध्ये नांदेड जिल्हा, ज्या जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावरती मागील 4-5 दिवसांमध्ये पैशांचे वितरण झाले आहे, परंतु अजूनही अनेक शेतकरी आहेत की ज्यांच्या रकमा दाखवत आहे परंतु त्यांचा लॉट अजून क्रिएट झाला नाही। जेव्हा लॉट क्रिएटेड बाय IC येईल तेव्हा त्यांच्या खात्यावरती त्या ठिकाणी डीबीटीच्या माध्यमातून पीक विमा योजनेची रक्कम जमा होणार आहे। पण लक्षात घ्या, यावेळीचा पीक विमा वेगळा होता। यावेळी फक्त कापणी प्रयोगावर आधारित शेतकऱ्यांना पीक विम्याचे वितरण करण्यात आले होते किंवा वितरण होणार होते आणि त्यामुळे आपण पाहिलं की विमा मिळण्यास शेतकऱ्यांना खूप जास्त उशीर झाला। खरं पाहायला गेलं तर जानेवारी महिन्यामध्ये अपेक्षित होतं, जानेवारी झाला, फेब्रुवारी झाला, मार्च महिना देखील झाला आणि आता एप्रिल महिना देखील संपला, तरी देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रकमा येत नाही आहेत आणि म्हणूनच अनेक शेतकरी नाराज आहेत। आता पुढील खरीप हंगाम सुरू होतोय परंतु मागील खरीप हंगामाच्या रकमा येत नाहीत, कॅल्क्युलेशन अमाऊंट दाखवत नाही आहे। अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना नो क्लेम दाखवत आहे, अनेक ठिकाणी पीक विमा कंपन्यांनी आक्षेप घेतले आहेत आणि या सर्व बाबींमुळे ही पीक विमा योजना यावेळी देखील फसली का असा प्रश्न उपस्थित होतोय। कारण लक्षात घ्या, सध्या एकतर आपण पाहिलं आहे की शेतकरी राजा मोठ्या प्रमाणावर संकटात आहे। मागील वर्षी जे झालं होतं त्याचे अजूनही झळ शेतकऱ्यांना बसत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जर शेतकऱ्यांना रकमा मिळत नसतील, शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन योग्य पद्धतीने होणार नसेल, तर या पीक विमा कंपन्यांबाबत किंवा या पीक विम्याबाबत अनेक शेतकरी प्रश्न विचारायला लागले आहेत आणि या वर्षी आम्ही पीक विमा भरणारच नाही अशी देखील भूमिका काही जिल्ह्यातील किंवा काही महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी घेतली आहे। आपण कालच पाहिलं की जालना जिल्ह्यामधील अनेक शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं होतं की आमचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन आम्हाला पीक विम्याच्या रकमा मिळत नाही आहेत आणि पीक विमा मिळत नसल्याने मोठ्या प्रमाणावर तिथील देखील शेतकरी नाराज आहेत। खरं पाहायचं म्हणल्यास लक्षात घ्या, नांदेड जिल्हा वगळता वितरण खूपच कमी झाले आहे अनेक जिल्ह्यांमध्ये। नांदेड असेल, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यामधील काही भागामध्ये, त्यासोबत अहिल्यानगरमध्ये काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले आहेत, परंतु जे अपेक्षित आहे त्यामध्ये सोलापूर असेल, धाराशिव असेल, लातूर असेल, बीड असेल, अमरावती असेल, वर्धा असेल, नागपूर असेल अशा अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना सोयाबीन असू द्या, कापूस असू द्या अशा पिकांसाठी मोठ्या प्रमाणावर पैसे मिळण्याची अपेक्षा आहे, परंतु तिथले देखील कॅल्क्युलेशनच्या अमाऊंट दाखवत नाही आहे। एक प्रक्रिया चांगली स्पीड मध्ये सुरू झाली होती, ती देखील आता मंदावताना दिसत आहे। अनेक शेतकऱ्यांच्या रकमा या बदलत होत्या, परंतु मागील 2-3 दिवसांपासून या रकमा बदलायला देखील सुरुवात झाली नाही, म्हणजे रकमा देखील आहे अशाच दाखवत आहे आणि या रकमा जर आहे अशाच राहिल्या तर शेतकऱ्यांना मिळणारी रक्कम ही तुटपुंजी असणार आहे आणि म्हणून अनेक शेतकरी म्हणत आहेत की जे 17,500 रुपये जे सांगण्यात आलं होतं, हे 17,500 रुपये हेक्टरी गेले कुठे, हे आम्हाला का मिळत नाही आहेत। आम्हाला 17,500 रुपये हेक्टरी पीक विम्याची रक्कम कमीत कमी जमा करायला हवी। आता तुम्ही म्हणाल, जे नांदेड जिल्ह्यामध्ये 813 कोटी रुपयांचं वितरण सुरू आहे तिथल्या शेतकऱ्यांना किती रक्कम मिळत आहे, तर काही प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना 25 ते 30 हजार रुपये हेक्टरी रकमा देखील मिळाल्या आहेत, परंतु अनेक शेतकऱ्यांना रकमा खूप जास्त कमी देखील आहेत। म्हणजे हे तुम्हाला सांगतोय की
तुमचा त्या ठिकाणी क्लेम जेव्हा होईल तेव्हा तुमची स्वतः तुम्ही पॉलिसी जाऊन चेक करा आणि तुमची रक्कम किती दाखवत आहे ते तपासा. आता पुढचा यातला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 1209 कोटी रुपये निदान मंजूर झाला होता. आपण पाहिलं की पीक विमा टप्पा 1 च्या वितरणासाठीचा 1209 कोटी रुपयांचा निधी आणि त्यातलं नांदेड जिल्ह्यासाठी 813 कोटी म्हणजे जवळपास 70% 80% निधी एकाच जिल्ह्यासाठी मंजूर झाला. बाकी सर्व जिल्ह्यांमध्ये खूप जास्त कमी प्रमाणामध्ये पीक विमा त्या ठिकाणी मंजूर झाला आहे. 12,000 पीक कापणी प्रयोगांपैकी 6,000 फक्त प्रयोगांमध्ये त्या ठिकाणी कॅल्क्युलेशनच्या रकमा दाखवत होतं आणि अजूनही अनेक ठिकाणी हे पीक विम्याचं घोडं अडलेलं पाहायला मिळत आहे. आता या संदर्भात बोललं जात आहे की ज्या कंपन्यांनी किंवा ज्या विमा कंपन्यांनी त्या ठिकाणी क्लेमच्या कॅल्क्युलेशनवर आक्षेप घेतले होते त्या ठिकाणी आता यांची जी काही प्रक्रिया आहे ती प्रक्रिया येत्या काही दिवसांमध्ये सुरू होऊन पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजेच की मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा अंतर्गत टप्पा 2 मधील वितरण होईल असे बोलले जात आहे. तुमची क्लेम कॅल्क्युलेशनची काय परिस्थिती आहे किंवा तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले आहेत का, झाले असतील तर हेक्टरी किती रुपये रक्कम आली आहे हे देखील व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तसेच या योजनेबाबत तुमचे जे काही प्रश्न असतील ते देखील कमेंटच्या माध्यमातून विचारा. ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करून पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या हक्काच्या पेजला फॉलो आणि तेवढ्याच हक्काने चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.